काल 2 डिसेंबर रोजी अहमदपूर शहरात पार पडलेल्या निवडणुकीची सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी शिवाजीराव गायकवाड आणि आपण पाहत आहात आवाज बहुजनांचा न्यूज. आपण या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेले घंटीचे बटन ऑल वर दाबून चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक बातमीचे नोटिफिकेशन आपोआप मिळत राहील. अहमदपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अर्थात काल पार पडलेल्या निवडणुकीत 73.6% अहमदपूर शहरात मतदान झाले आहे. बोगस मतदानावरून कुठे राडेबाजी तर कुठे मतदान यंत्र काही वेळ बंद पडल्याने मतदान केंद्रावर उशिरापर्यंत मतदारांनी रांगा लावून मतदान प्रक्रिया सुरू ठेवली होती. या निवडणुकीत 12 प्रभागातील 25 नगरसेवक पदासाठी आणि 1 नगराध्यक्ष पदासाठी काल सोमवारी मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. शहरातील एकूण 37,696 मतदारांपैकी 73.6% मतदारांनी आपला हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेतला. अंतिम आकडेवारीनुसार एकूण 27,540 मतदारांनी, त्यापैकी पुरुष 14,242 आणि स्त्री 13,298 इतक्या जणांनी मतदान केले. 44 मतदान केंद्रावर सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत सरासरी 70.44% मतदान झाले होते. परंतु प्रभाग क्रमांक 4, 6 आणि 8 मधील काही मतदान केंद्रावर मतदारांच्या लांब रांगा असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती. या वर्षीच्या निवडणुकीत मतदान केंद्रावर चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. एकूण 49 पथके आणि 8 झोनल अधिकारी, 61 कंट्रोल युनिट आणि 122 बॅलेट युनिट्स तैनात करण्यात आले होते. यशवंत प्राथमिक शाळा, लोकराज्य माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आणि महात्मा गांधी महाविद्यालय यासह अनेक केंद्रावर मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. निवडणूक विभागाने सखी मतदान केंद्र आणि मी मतदान केले, तुम्ही पण मतदान करा असे फलक लावून मतदाराचे प्रोत्साहन वाढविल्याचे पाहायला मिळाले. या उत्साहपूर्ण वातावरणातही काही तणावपूर्ण घटना समोर आल्या. सर्वात गंभीर प्रकार अहमदपूर शहरातील प्रभाग क्रमांक 3 बूथ क्रमांक 1 येथे घडला. येथे बोगस मतदानाच्या संशयावरून 2 गटात राडा झाला. 3 महिला मतदान करण्यासाठी आल्या असता त्यांचे मतदान आधीच झाले असल्याचे लक्षात आले आणि यावरून 2 गटांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. जिल्हा परिषद केंद्रीय प्रशाला येथील प्रभाग क्रमांक 2 मधील एका बूथवर मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली होती. मात्र त्याची तात्काळ दखल घेऊन मतदान यंत्र अभियंत्याने काही वेळातच पुन्हा मतदान यंत्र सुरळीत सुरू करून दिल्याची माहिती हाती मिळाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर मंजुषा लटपटे आणि तहसीलदार उज्ज्वला पांगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोरे, पोलीस निरीक्षक विनोद म्हेत्रेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष केदासे, पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव, रवी बुरकुले, आनंद श्रीमंगल यांच्यासह सर्व पोलीस आणि होमगार्ड पथकाने चोख बंदोबस्त ठेवून निवडणूक प्रक्रिया पार पाडली. अहमदपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 या वर्षीचे निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या एकूण 26 उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये सीलबंद करण्यात आले आहे. आज 3 डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी सुप्रीम कोर्टाच्या नागपूर खंडपीठाने 21 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलले असल्याने नेते, पुढारी व मतदारांमध्ये थोडी खुशी, थोडा गम असे हे चित्र पाहायला मिळाले. आता सर्वांचे लक्ष मात्र 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. कोणत्या पक्षाच्या किती नगरसेवकाच्या सीट येणार, नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार या बाबतीत सर्वत्र तर्कवितर्क लावले जात आहेत. ही निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची झाल्यामुळे धक्कादायक निकाल समोर येण्याची शक्यताही मतदारांमधून वर्तविली जात आहे. आवाज बहुजनांचा.